ये तो आए थे बंद कराने तवायफों के कोठे, लेकिन सिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा करने बैठे. असा मिर्झा गालिबचा एक शेर आपल्या सगळ्यांना माहिती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि एकूणच भाजप सर्व श्रेष्ठी चमू 400 के पार करायला निघालेला आहे. 370 जागा भारतीय जनता पार्टीला आणि बाकी उर्वरित ज्या जागा आहेत त्या 30 जागा त्या इतर एनडीएतल्या इतर घटकांनी जिंकाव्यात, त्या दृष्टीने प्रयत्न सगळे चालू आहेत. या प्रयत्नासाठी अगदी काल परवा महिनाभरापूर्वी तयारी सुरू आहे का असं अजिबात नाही. भारतीय जनता पार्टी हा 5 वर्ष निवडणुका लढवण्याच्या कामामध्ये असतो. रणनीती ही तयार असते, रोज त्याच्यामध्ये अपडेट असतात. तसं वर्षभरापूर्वी अशी एक रणनीती तयार करण्यात आली की जे पूर्ण भारतामध्ये जेवढ्या जागा आहेत 543, त्याच्यापैकी जर आपल्याला 400 जागा जिंकायच्या तर 100 मतदारसंघ असे आहेत की जिथं मुस्लिम मतदार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मग आता या मुस्लिम मतदाराला आपल्याकडं कसं वळवायचं? आपण प्रखर हिंदुत्व, हिंदू राष्ट्र करायला निघालेलो आहे वगैरे वगैरे, आपल्यावर भरपूर सारे असे आरोप होत आहेत आणि आपण स्वतः त्याला जबाबदार आहे. आता महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर उद्धव ठाकरे हे कसे मुस्लिमांची आता दाढी कुरवाळायला लागलेले आहेत. मुस्लिम आता त्यांनी हिंदुत्व कसं सोडलेलं आहे, सोनिया गांधींना त्यांनी सेक्युलर असं कसं पत्र लिहून दिलं होतं वगैरे वगैरे अशी टीका केली जाते. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची तयारी काय आहे आतून की मुस्लिमांची मतं आपल्याकडं कशी वळवता येईल यासाठी एक छुपा एजेंडा वेगळ्या नावाखाली राबवला जातो. त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये आढावा घेत संक्षिप्तपणे आपण चर्चा करणार आहोत. माझी आपल्याला विनंती की चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. हे बघा, कुठलाही पक्ष मग त्याला अपवाद नाही कोणी, हा आपल्याला मतं जास्तीत जास्त कशी मिळतील मग ती कुणाची की असाना त्या दृष्टीने एक रणनीती तयार करत असतो. भारतीय जनता पार्टीने गेल्या वर्षी मन की बात हे उर्दू पुस्तक आणलं, अनेक भाषांमध्ये आणलं असं म्हणायला त्यांनी जागा ठेवलेली आहे. परंतु उत्तर प्रदेशमध्ये जे मुस्लिम मतदार आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून खास करून उर्दूमध्ये 150 पानांचं पुस्तक प्रकाशित करण्यात आलं, मन की बात. हे कशासाठी आलं? अर्थातच नरेंद्र मोदी यांना असं वाटतंय की आपण एवढ्या मोठ्या योजना, मोफत अन्नधान्य देतोय, आपण ते तलाक पद्धती ही बंद केलेली आहे, हे सगळं जे आपण देतोय सगळ्या सवलती गोरगरिबांसाठी, एवढ्या मोठ्या आपल्या सगळ्या ज्या योजना आहेत या सगळ्या देऊन देखील आपल्याला पसमंदा मुस्लिमांची मतं मिळत नाही. आता हे पसमंदा मुस्लिम काय आहे? ते 85% म्हणजे एकूण मुस्लिम संख्येपैकी 15% अश्रफ आहेत, म्हणजे उच्च जातीचे असे समजले जातात. आणि पर्शियन भाषेत जर सांगायचं पसमंदाचा अर्थ तर मागे राहणार आहे, असे 85% अर्जाल आहेत. मग त्यांना आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि त्यांची मतं आपल्याला मिळवली पाहिजे. कारण काय, तुम्ही ते हिंदुत्व वगैरे हे सगळं मॉब लिंचिंग वगैरे वगैरे आमच्यावरचे सगळे आरोप बाजूला ठेवा, परंतु आम्ही योजनांच्या मार्फत कुठलाही धार्मिक वांशिक मतभेद न करता जे देतोय त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही आम्हाला मतदान केलं पाहिजे अशी एक अपेक्षा, त्याला तुम्ही रास्त अपेक्षा असं म्हणा, ती नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. आता नरेंद्र मोदी यांनी नुसतं मम म्हटलं की बाकीच्यांनी काय करायचं असतं त्याची आपले पुढं ते न्यायचं असतं. मग आता उत्तर प्रदेशमध्ये ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका आणि जिथं जवळपास 65 ठिकाणी आपला प्रभाव मुस्लिमांचा तिथं आहे आणि मग अशा सगळ्या जिल्ह्यांचा विचार केला, एकूण भारताचा विचार केला, जसं उत्तर प्रदेशचं जे मॉडेल आहे पूर्ण भारताचा जर विचार केला तर मग त्या भारतामध्ये अर्थातच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र आलाच, म्हणजे उत्तर प्रदेशच्या पाठोपाठ 48 जागा आहे. मग आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागच्या वर्षी
एक अल्पसंख्याक मेळावा घेतला आणि त्यांनी सांगितलं की 48 मतदारसंघामध्ये असे आमचे काही प्रतिनिधी जातील, 48 जणांची खास नेमणूक की त्यांनी मुस्लिम मोहल्ल्यामध्ये जाऊन सांगायचं आहे, मुस्लिम मशिदींमध्ये जाऊन सांगायचं आहे. जसं साक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉक्टर मोहन भागवत हे जसे दिल्लीला मशिदीमध्ये गेले आणि मग त्यांना काही जणांनी ते राष्ट्रपिता आहेत वगैरे अशी पदवी देखील दिली. हे जसं आहे तसं आपण कुठलाही काय करायचं आहे, आपण सर्व धर्म समभाव सेक्युलर याला आपल्या सोयीनुसार विरोध करायचा. त्या तत्वाला आपण हिंदुत्ववादी आहोत हे ठाम छातीटोकपणे सांगायचं. परंतु ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला नरेंद्र मोदी यांनी 2014च्या निवडणुका जिंकल्यानंतर 2019च्या लढवताना ते जे सांगितलं होतं की सर्व समावेशक विकासाकडे लक्ष आहे, म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास असं त्यांनी म्हटलं होतं. मग तेच आम्ही तुम्हाला सांगायला आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मुस्लिमांनो तुम्ही भिवू नका बरं का. आम्ही तुम्हाला हिरवे साप म्हणणार नाही, काय म्हणणार नाही, परंतु तुम्ही ही जाणीव ठेवा, हे जे संविधानाची प्रत आम्ही हातामध्ये घेतलेली आहे उजव्या हातामध्ये, आणि तुम्हाला सांगतोय की आम्ही हे जे काही देतोय तुम्हाला त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही आम्हाला मतदान करा, असा सगळीकडे मेसेज फिरतोय. मग आता राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पार्टीचे जे अल्पसंख्याक याचे आघाडीचे जे प्रमुख आहेत त्यांनी सगळ्यांना दिलेल्या आहेत तशा सूचना. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे मीडियाला की आम्ही 18 लाखाच्या वर, म्हणजे थेट स्पेसिफिक आकडा सांगायचा तर 18,04,000 असे मित्र आम्ही केलेले आहेत, मोदी मित्र केलेले आहेत. मग ते मोदी मित्र हे जे आहेत ते सगळीकडं मुस्लिमांमध्ये जाऊन सांगत आहेत. काय सांगत आहेत की बघा ह्या योजना आहे सगळ्या घ्या. आता मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे जे सातत्याने चाललेलं आहे विकसित भारत 2047, केंद्रीय मंत्र्यांनी काय जाऊन सांगायचं आहे, आमदार खासदारांनी काय जाऊन सांगायचं आहे. मग प्रत्येक जिथं आपल्या विरुद्ध असंतोष आहे, जसा महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, यांच्यामध्ये काय असंतोष असेल आपल्या वेगळ्या पद्धतीचं तर त्यांना देखील जाऊन सांगा. अर्थात त्यांनी काय ऐकलं नाही, गावामधून हाकलून दिलं, हा भाग वेगळा आहे. परंतु आपल्याला मतं पाहिजे, मतांची बेरीज आपल्याला नीट करता आली पाहिजे. मग आपण ह्या ज्या काही म्हणजे कुठलीही कसूर ठेवायची नाही, युद्ध जिंकायचं आहे येन केन प्रकारे. म्हणजे आपल्याला वेळ प्रसंगी कमरेचं सोडावं लागलं तर आपण सोडायचं आहे, पण नाचायचं, आपल्याला जिंकायचं आहे. राजकारणामध्ये क्षम्य असतं. आपण सगळं जे काय प्राचीन काळापासून ऐकत आलेलं आहे आणि आपल्याला तर कशी हजारो वर्षांची जी काही परंपरा आहे, संस्कृती आहे ती आपल्याला जपायची, त्यातून आपल्याला हिंदू राष्ट्र उभं करायचं आहे. त्यामुळे त्या प्राचीन काळामध्ये जसं ज्या पद्धतीचं राजकारण होतं ते राजकारण अव्याहतपणे तसंच चालू आहे. राजकारणाचा स्वभाव कुठं बदललेला आहे. मग भारतीय जनता पार्टीने तरी तो का बदलावा असं म्हणत हे सगळं जे चालू आहे. मग आरोप प्रत्यारोप करायचे. आता मग कसं आहे, मग राजकीय युती करायची. राजकीय युती करत असताना आपल्या विचारसरणीच्या विरुद्ध जे आहेत त्यांना देखील कवेमध्ये घ्यायचं. म्हणजे जसं आता अजित पवार सुनील तटकरे यांना घेतलं, ते म्हटले आमची शाहू फुले आंबेडकर विचारसरणी आहे, आम्ही मुस्लिमांना आरक्षण दिलं पाहिजेत अशा मताचे आम्ही आहोत. आणि हे दाखवण्यासाठी अजितदादा पवार यांनी तर जसं अर्थ खातं त्यांच्या हातामध्ये आलं, म्हणजे 1 लाख कोटी भ्रष्टाचाराचा आरोप पंतप्रधानांनी केल्यानंतर त्यांनी आपल्याला अर्थमंत्रीपद दिलं आणि लगेच ते ज्यावेळेला आपल्यावर टीका होईल वेगवेगळ्या पद्धतीने विरोधक करतील, विश्लेषक आपल्यावर टीका करतील, हे सगळं लक्षात घेऊन मी विचारांशी तडजोड करणार नाही असं म्हणत त्यांनी काय केलं, मंत्रालयामध्ये एक बैठक घेतली होती. त्या मंत्रालयाच्या बैठकीमध्ये त्यांनी मुस्लिम आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं म्हटलं होतं. आणि त्यामुळे कसं आहे, देवेंद्र फडणवीस यांना गप्प राहावं लागलं होतं. तर हे सगळं असं जे चालू आहे. त्याच्यानंतर बावनकुळेंनी तर घेतलंच. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यामध्ये शिवसेनेने अल्पसंख्याक समाजाचा मेळावा घेतला. मुस्लिम अर्थातच त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात. म्हणजे मग हे कसं आहे, हे आपल्याला हे मतांची जी काही बेरीज आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकवायची नाही आहे. आणि सगळ्यात म्हणजे जे काही आहे की आरोप म्हणजे जे हिंदुत्व हे आक्रमकपणे हिंदुत्व मांडत भारतीय जनता पार्टीने
आपला एक विशिष्ट चेहरा भारतामध्ये निर्माण केलेला आहे, महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला आहे. मग आता गोमांस बंदी असेल, अमुक असेल, तमुक असेल, हे सगळं सातत्याने सांगितलं जातं. आता उद्या रामनवमी आहे, त्या निमित्ताने जे काही केलं जातं ते केलं जातं. म्हणजे कशा कशाचं राजकारण करता येणार आहे ते सगळ्या पद्धतीचं वापरलं जातं. मग आता गोमांस किंवा गोहत्याबंदी किंवा ह्या सगळ्या गोष्टींवर जे सांगितलं जातं, मग आता काल परवा एक असं उघडकीला आलेलं आहे, आरोप तसा झालेला आहे की जे बीफ एक्सपोर्ट करतात, मांस निर्यात करतात, त्या कंपन्यांकडून भारतीय जनता पार्टीने 550 कोटी रुपये देणगी म्हणून घेतलेले आहेत. आता रोखे घोटाळा गाजतोय सध्या. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी एरवी कधी मीडियाला कोणाला मुलाखत देत नाही, रेअरली ते देतात मुलाखती. म्हणजे जे आपले खास संबंध असेल मालकांशी, तर त्यांच्या संपादकाला सांगितलं असतं की हे 4 प्रश्न विचारायचे. मग तसे ते विचारले गेले. आता निवडणूक रोखे घोटाळ्याचा आपल्यावर मोठा आरोप होत आहे. म्हणजे ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं आपण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध एवढं म्हणतोय. आणि जगामधला सगळ्यात मोठा आर्थिक घोटाळा आहे असं अर्थमंत्री असल्याने निर्मला सीतारामन यांच्या पतिराजांनी ज्या वेळेला म्हटलेलं आहे. मग आता आपल्याला त्याचा खुलासा केला पाहिजे, म्हणून त्यांनी तो खुलासा केला रोखे घोटाळ्यासंबंधी. आणि मग ते प्रश्न असा विचारला जात आहे, जसं राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न विचारलेले की तुम्ही कबूल करताय आम्ही ही देणग्यांमध्ये पारदर्शकता आणली म्हणून, पण मग जसं आता बीफ एक्सपोर्ट करणाऱ्यांकडून 550 कोटी रुपये घेतले, बाकी ते CBI वगैरे काय जे तोडी पाणी झाली असेल ती वेगळीच आहे. त्याचा सगळा सविस्तर वृत्तांत इतर ठिकाणी आलेला आहे. तर आपल्याला सध्या तो विषय नाही, आपला विषय आहे की हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व करत. मग ज्या वेळेला असं कळालं, महाराष्ट्रापुरतं जर सांगायचं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात वळतोय. उद्धव ठाकरे हे स्वतः काही ते लपवून ठेवत नाही किंवा छुप्या मार्गाने असं मुस्लिमांना वगैरे असं गोंजारण्याचा असा काही प्रयत्न करत नाही. ते उघडपणे जाहीर व्यासपीठावर ते बोलायला लागलेले आहेत. आम्ही राष्ट्रद्रोह्यांच्या विरुद्ध आहेत, मुस्लिमांच्या विरुद्ध नाही. जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती तीच भूमिका आहे. आमचं हिंदुत्व जे आहे ते प्रबोधनकार यांचं हिंदुत्व आहे. आणि त्यामुळे तुमचं आणि आमच्या हिंदुत्वामध्ये म्हणजे तुमचं जे काय शेंडी जानव्याचं हिंदुत्व आहे ते तुमच्याकडेच ठेवा अशी टीका होती. मग ती झोमतीये. मग आपल्या सोयीनुसार बोलायचं आहे. बघा उद्धव ठाकरे यांनी काय काय केलेलं आहे. मग तशा त्या आघाडीत त्यांच्या ताब्यात ज्या वेळेला ते सरकार होतं 2.5 वर्ष, ते मुख्यमंत्री असताना कसं झालेलं आहे. मग त्यावेळेला ते हिंदू जन आक्रोश मोर्चे महाराष्ट्रामध्ये अनेक निघायला लागले. मग वेगवेगळ्या पद्धतीने याचा अर्थ हे जे सांगतोय त्या अर्था सगळंच आलवेल आहे. दोन्हीकडून, मुस्लिम समाजाकडून किंवा हिंदू समाजाकडून, दोन्ही समाजामधले जे समाजकंटक आहे, जे देशद्रोही आहे, जी पिढा म्हणजे ती जी काही म्हणजे नको ती बॅद ज्याला आपण म्हणू ती सतावणारी आहेच आहे. त्याचं समर्थन कोणत्याही पद्धतीने करता येणार नाही. परंतु आपण हे जे ढोंग घेऊ म्हणजे ढोंग घ्यायचं, काय ढोंग घ्यायचं की आम्हाला आहे ना ह्या पद्धतीने हे जे सध्या जे लव जिहाद चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे, ते चालू आहे अशी भीती घालायची आणि हिंदू मतांचं तुष्टीकरण करायचं. आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा अहंकार किंवा तू मैं प्रत्येक घराघरामध्ये कशी लागली जाईल याचा प्रयत्न करायचा. सोशल मीडियामधून काय जे वाटेल ते अहोरात्र सगळ्याकडून ते सगळे वॉरियर बसवायचे सगळे सोशल मीडियातले, आणि त्याच्यातून ते बंबार्डिंग करत राहायचं. त्याच्यातून जो एक भक्त वर्ग तयार झालेला आहे, बिचारा तो सुशिक्षित आहे, उच्च मध्यम वर्गीय आहे, मग त्याला राजकारणाशी काही घेणं देणं नाही. तो बरेचदा निवडणुकीचा त्रगार, राजकारण फार वाईट असतं असं म्हणत निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सुट्टी काढून बाहेर आउटिंगला जातो. तो मतदानाला बरेचदा येत देखील नाही. तर अशा सगळ्यांना म्हणजे सगळ्यांची वेगवेगळ्या पद्धतीने हे करून कसंही करून आपलं स्थान बळकट राहायला पाहिजे. तिसऱ्यांदा आपण पंतप्रधान झालं पाहिजे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघातला 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होणार आहे. त्या निमित्ताने आपण जे काही करणार आहोत, सादरीकरण करणार आहोत, भला आपल्यावर किती टीका होती की याच्यानंतर निवडणुका होणार नाही वगैरे वगैरे, ते सगळं बाजूला ठेवा. परंतु आपल्याला RSSचा तो जो काही शतक
महोत्सव साजरा करायचा आहे, त्यासाठी आपल्याला निवडून आलं पाहिजे. मग हे करत असताना आपण मुस्लिमांना आपल्या भक्तगणांमार्फत इकडून तिकडून काय करायचं आहे, आपले इकडं साठगाठ बांधताना हिंदूंची मतं शाबूत ठेवताना हे करायचं, वोट बँक ती शाबूत ठेवायची. आणि दुसरीकडे काय करायचं, तेही त्याच्यामध्ये प्लस बोनस म्हणून आपल्याला पसमंदा मुस्लिम त्यांची मतं कशी मिळवता येतील याही दृष्टीने आराखडे बांधायचे, त्या दृष्टीने वेगवेगळं काम करायचं आहे. मग आता सुफी शिया वगैरे हे सगळा त्याचा बारकाईने अभ्यास करून, म्हणजे उत्तर प्रदेश हे सगळ्यात मोठं मॉडेल आहे. महाराष्ट्रामध्ये 1-2 मतदारसंघ आहे, अनेक ठिकाणी म्हणजे कोणत्या राज्यामध्ये मुस्लिम प्रभाव किंवा म्हणजे 15% म्हणजे एकूण जी लोकसंख्या आहे त्या एकूण लोकसंख्येपैकी जर 85% हे गरीब मुस्लिम असतील, पसमंदा असतील, तर त्यांना आपण हे योजना सांगून त्यांची मतं कशी मिळवता येतील या दृष्टीने आपण नियोजन केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने सांगितलं जात आहे. म्हणजे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे, हे सगळं असं डबल ढोलकी जी आहे ती सगळी चाललेली आहे. त्याच्यामुळे 400 के फार जाण्यासाठी काय काय अजून पुढं केलं जाईल हे आता आपण बघत आहोत. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.